बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि अत्यंत चविष्ट असे डिंकाचे लाडू, ज्यासाठी मी वापरले आहे काजू, बदाम, मखाना, अक्रोड, खसखस, वेलची, खारीक पावडर, डिंक, पिस्ता आणि बनारसी साखर. सर्वात आधी वेलची आणि खसखस कोरडेच खमंग भाजून घ्या. वेलचीची बारीक पूड करून बाजूला ठेवा. सर्वात महत्त्वाची स्टेप, घरच्या ताज्या लोण्यापासून बनवलेल्या रवाळ आणि सुगंधित साजूक तूप वापरून प्रत्येक साहित्य मंद आचेवर वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. बाजारातल्या तुपापेक्षा घरच्या तुपाचा सुगंध आणि चव ही काही वेगळीच असते. काजू आणि बदाम मंद आचेवर तळा. अक्रोड आणि खारीक पावडर झटपट फ्राय होतात, पण डिंक आणि मखाना कुरकुरीत होईपर्यंत तळायला थोडा वेळ लागतो. गडबड करू नका, हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर लाडूची चव बिघडू शकते. संयम ठेवून तळणे हीच या रेसिपीची खरी ट्रिक आहे. खोबरंही शेवटी हलकं भाजून घ्या, कारण खोबरं हे लवकर लाल होतं, त्यामुळे खोबऱ्यालाही जास्त वेळ लागणार नाही. प्रत्येक साहित्य पेशन्स ठेवून तुम्हाला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची गडबड इथे करू नका, कारण प्रत्येक ड्रायफ्रूटची ही त्याची स्वतःची चव आहे, ती निघून जाईल. सर्व जिन्नस गार झाल्यावर मिक्सरवर थोडे जाडसर बारीक वाटून घ्या. आता यात भाजलेली खसखस, वेलची पूड आणि बनारसी साखर घालून व्यवस्थित एकजीव करा. लोण्यापासून तूप कसं तयार करायचं अगदी सोप्या पद्धतीमध्ये, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला व्हिजिट द्यावं लागेल आणि व्हिडिओ चेक करावा लागेल. काही लोक यात गूळ किंवा खजूर, अंजीर वापरतात, पण ते लाडू चिकट होतात आणि जास्त दिवस टिकत सुद्धा नाहीत. ही बनारसी साखरेची पद्धत लाडूंना उत्तम चव आणि शेल्फ लाईफ देते. शेवटी गरजेनुसार गरम तूप घालून छान लाडू वळून घ्या आणि वरून पिस्त्याचे गार्निशिंग करा. तयार आहेत आपले चविष्ट आणि पौष्टिक डिंकाचे लाडू. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.